मित्रांनो, आपण मागे 1 ते 100 मधील कुठल्याही संख्येचा वर्ग विचारला तर 5 सेकंदात कसा काढायचा ते शिकलो. आज आपण वर्गमूळ काढण्याची अतिशय सोपी पद्धत पाहणार आहोत. आता आपण 1 ते 10 चे वर्ग सगळ्यांचे पाठ असतातच आणि आपण केलेले आहे. आता आपण बघणार आहोत वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत. म्हणजे हे जे वर्ग आहेत यांच्या एकक स्थानी आपण इथे हा जो एकक स्थानी आहे या एकक स्थानी असणारे संख्या घेणारे. बघा, 1 च्या वर्गामध्ये 1च आहे, 2 च्या वर्गात 4 आहे, 3 च्या वर्गात 9 आहे, 4 च्या वर्गामध्ये एकक स्थानी 6 आहे, 5 च्या वर्गात 5 आहे, 6 च्या वर्गात 6 आहे, 7 च्या वर्गात 9 आहे, 8 च्या वर्गात 4, 9 च्या वर्गात 1 आणि 10 च्या वर्गात 0 आहे. तुमच्या लक्षात आलं असेल 1 4 9 6 जर 25 सोडला तर हाच उलटा क्रम येतो 6 9 4 1. बरोबर. मग आपण लिहिलंय 1 4 9 6 इथे लिहून घ्यायचं. बरोबर. मग आणि हा एक 100 सोडायचा. आता बघा, शेवटी 1 असणारे एकक स्थानी 1 असणारे संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 1. अजून कोणाच्या याच्यात आहे बघा बरं, 9. या दोघांची जोडी झाली. बरोबर. आता आपण 4 शेवटी 4 असणारे वर्ग बघू. 2 आहे. अजून कोणाच्या याच्यात शेवटी 4 आहे बरं? 8. या दोघांची जोडी झाली. आता शेवटी 9 असणारे 3 आहे. अजून कोण आहे बघा? 7 आहे. नंतर 6 4च्या याच्यात आहे, 6 परत 6च्या याच्यात आहे. आता ह्या जोड्या लक्षात ठेवायच्या. आता पहिल्यांदा संख्या घेतोय आपण 27 4 27 0 4 याचा वर्गमूळ काढायचा आहे आपल्याला. आता आपण 4 घेऊ, शेवटचा अंक. 4 चे 2 भाग करा. सांगा रे 4 कोणाकोणामध्ये? 2 आणि 8. लिहून घ्या. 2 आणि 8 लिहिला. शेवटचे 2 अंक सोडून द्या. कोण उरलं? 27. मग 27 याच्यामध्ये असा वर्ग शोधायचा अशा संख्येचा की तो 27च्या जवळपास आला पाहिजे. कोण आहे रे इथे? मग 25 आहे. बरोबर. 16 खूप छोटा होतो, 36 खूप मोठा होतो. 25 चालेल आपल्याला. घेऊ आपण इथं 25. 5 घेऊ. बरोबर. हा 5 लिहून टाका इथे. इथे लिहिला 5, इथं लिहिला 5. इथं 52 झाले, इथं 58. आता 5 नंतर कोण येतं? 6. यांचा करा गुणाकार. 5 7 30. 30 ही संख्या 27 पेक्षा लहान आहे का मोठी आहे? त्यापेक्षा असं करा, 30 पेक्षा 27 लहान आहे का मोठी आहे? लहान आहे. आपला लहान अंक कोणता? 52. याचा वर्गमूळ काय झालं? 52. आलं लक्षात? आपण आता हे पण बघूया पटकन. आपण घेतलंय आता 32 49. बरोबर. शेवटी काय आहे? 9. 9ची जोडी काय? 9ची जोडी 3 आणि 7. जोड्या लक्षात ठेवायच्या. 3 आणि 7. 3 लिहिला, 7 लिहिला. शेवटचे 2 अंक सोडा. काय उरलं? 32. 32च्या जवळपास जाणारी संख्या कोणती आहे? 36 खूप मोठा झाला. परत 5. 25. इथं लिहून घ्या 5. इथे पण लिहायचा 5, इथे पण लिहायचा 5. लक्षात आलं का? 32च्या जवळ जाणारी संख्या 36 खूप मोठी होती. मग 36च्या अगोदर कोण आहे? 5चा वर्ग 25. म्हणून आपण इथं काय घेतलं आहे? 5 घेतलेला. इथं 5 का घेतला लक्षात घ्या. 32च्या जवळपास जाणारा कोणत्या संख्येचा वर्ग जवळपास जातोय? तर 5चा जातोय. 5 5 25 याच्या जवळपास जातोय. जर का 6 घेतले असते तर 6 6 36 झाले असते. 36 खूप मोठे झाले असते. म्हणून आपण काय घेतलं? जवळपास जाणारी कोण आहे? 25 आहे. म्हणून इथं घेतला 5. तो 5 इथे लिहिला, इथे लिहिला. 5 नंतर किती येतं? 6. 5 7 परत 30.
मला सांगा, हा 32 30पेक्षा लहान आहे का मोठा आहे? मोठा आहे. याच्यात मोठा अंक कोणता आहे? 57.